अंदर क्या है, आज बाहर क्या है, अंदर क्या है बाहर क्या है, राज ये खोलना चाहती है पब्लिक है, सब जानना चाहती है पब्लिक है। नमस्कार मित्रांनो, मी दीपक मोदी आपल्या सर्वांचा पार्श्वभूमी डिजिटलच्या पब्लिक सब जानना चाहती है या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। आजच्या मुलाखतीत जे पाहुणे आपल्या सोबत आहे ते चव्हाण घराण्याचे बदनापूर मतदारसंघात ज्यांचे वर्चस्व आहे असे ते पाहुणे, ज्यांचे वडील बाजीराव चव्हाण व काका अप्पासाहेब चव्हाण हे बदनापूर मतदारसंघात आमदार होते व त्यांचा वारसा खंबीरपणे पुढे चालवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार अरविंदरावजी चव्हाण हे आज आपल्या सोबत आहे। अण्णा, आपलं स्वागत। नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या काळात असे भरपूर इंटरव्ह्यूज मुलाखती आपल्यासाठी पार्श्वभूमी परिवार घेऊन येणार आहे। तर आत्ताच पार्श्वभूमी डिजिटल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर चला सुरू करूया। अण्णा, आपण पहिल्यांदा वर्ष 1995 साली बदनापूर येथून आपली निवडणूक लढवली, त्याबद्दल काय माहिती? 1995ला एकत्रित काँग्रेस होती आणि त्यावेळेस आमचं चिन्ह हे पंजा होतं। एकत्रित काँग्रेसमधून मला तिकीट म्हणजे तत्कालीन माजी खासदार आणि जालना सहकारी साखर कारखान्याचे फाउंडर चेअरमन बाळासाहेब पवार यांना न देता पक्षानं मला तिकीट दिलं आणि मी ती निवडणूक लढलो। तर त्यावेळेस माझ्या विरोधात बाळासाहेब पवारांनी बंडखोरी केली। आमचे सख्खे चुलते माजी आमदार बदनापूरचे अप्पासाहेब चव्हाणांनी बंडखोरी केली आणि त्यामुळं नारायण चव्हाणांचा राजकीय उदय झाला। त्यानंतर वर्ष 1999 साली आपण काँग्रेस पक्षाकडून ती परत निवडणूक आपण लढवली, त्याबद्दल काय माहिती? 1999ला मी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक नाही लढवली, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्प्लिट झालं होतं 1999ला आणि राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि मग मी राष्ट्रवादी काँग्रेसकडे तिकीट मागितलं। वास्तविक काँग्रेसने मला तिकीट द्यायची ऑफर केली होती। नांदेडचे आपले अशोकरावजी चव्हाण साहेब तत्कालीन मुख्यमंत्री यांनी मला स्वतः फोन केले होते। तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते, त्यांनी मला फोन केले होते, पण आमचा अजितदादावर विश्वास होता म्हणून आम्ही राष्ट्रवादीकडे प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे तिकीट मागितलं। पण दुर्दैवानं स्थानिक नेत्यांच्या पक्षातील विरोधामुळं माझं तिकीट कापलं गेलं आणि मग मी अपक्ष म्हणून विमान चिन्हावर निवडणूक लढवली आणि 2 नंबरला राहिलो। अजितदादा पवार यांच्या जवळकीमुळे जेव्हा राष्ट्रवादी पक्ष याची स्थापना झाली तेव्हा आपण काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, ही गोष्ट खरी आहे का? निश्चित पद्धतीनं अजितदादांचं आम्हाला मदत राहिली। जालना सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी त्यांनी मोठी आर्थिक मदत राज्य सहकारी बँकेकडून मिळवून दिली आणि निर्णायक कारणानं अजितदादांचा विश्वासामध्ये आम्ही गेलो आणि दादांचाही माझ्यावर विश्वास बसला। त्यामुळं कोणीतरी राजकारणात गॉडफादर असल्याशिवाय पुढे जाता येत नाही, या भावनेतून मग आम्ही अजितदादांचं जे काही आमच्याशी घट्ट भावनिक बंधन होतं त्यामुळं आम्ही अजितदादाकडे साहजिक ओढले गेलो आणि त्यामुळेच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो। आपणास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विश्वासातले जे लोक आहे त्यामधून एक असं समजलं जातं, हे खरं आहे का? मी कसं सांगू, ते अजितदादा सांगू शकतील, मला तरी वाटतं। तरी आपला काय अनुभव? माझा अनुभव तर असा आहे की अजितदादा नेहमीच आपल्या शब्दाला महत्त्व देत आलेले आहेत। सातत्यानं कुठलंही काम घेऊन गेलो की दादांनी नाही असं म्हटलेलंच नाही, जे होतं ते केलंय। आताच पहा ना, मला जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर DPCचे मेंबर नेमण्याचा अधिकार वास्तविक हे कोणी देत नाही, स्वतःकडे ठेवतात।
पण दादांनी मला बहाल केला आणि मग त्या माध्यमातून आपण मग ते मिर्झा अनवर बेग असतील, मुस्लिम समाजाचे, दलित समाजाचे अण्णासाहेब चितेकर असतील, तिसरे आपले रवींद्र तौर असतील, या सगळ्यांना एक प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. हे स्वातंत्र्य अजितदादांनी आम्हाला दिलेलं आहे. दुसरं काय, आत्ताच 15 दिवसापूर्वी आम्ही शाह आलम खान यांची नियुक्तीसाठी गेलो. त्यांचं नाव आलं नाही कुठल्याच महामंडळावर मुस्लिम, त्यामुळे आम्ही गेल्यानंतर त्यांनी लगेच दादांनी दखल घेतली आणि मौलाना आझाद महामंडळावर आचारसंहिता लागण्याच्या 1 दिवस आधीच त्यांची नेमणूक केली. म्हणजे आपल्या शब्दाला तिथं किंमत आहे असं आम्हाला जाणवतं. कुठलाही माणूस माझं साधं पत्र घेऊन गेलं तरी मी असताना जेवढं होणार नाही तेवढं पत्राच्या नंतर त्याला शेजारी बसून घेणार, विचारपूस करणार आणि त्याचं काम मार्गी लावणार. हे दादांचं एक वैशिष्ट्य आहे. 2004 साली राष्ट्रवादी पक्षाकडून आपल्याला बदनापूर विधानसभा संघातून उमेदवारी देण्यात आली होती. आपण ते लढवली, विजय खेचून आणला. याविषयी काय सांगता येईल आपल्याला? 2004 साली सुद्धा माझं तिकीट तसं सोपं नव्हतं. तिकीट मिळायलाही खूप अडचणी स्थानिक त्या काळच्या जिल्ह्यातील आमच्याच पक्षातल्या मोठ्या नेत्याकडून आल्या. पण याच्यावरती केवळ अजितदादांनी आग्रह धरून माझं तिकीट हे अंतिम केलं. अजितदादा आणि त्यात नंतर थोडासा RR पाटलांचा सुद्धा हात होता. आणि मग हे तिकीट ज्यावेळेस आपल्याला आलं त्यानंतर ते जनतेचा एवढा काही प्रचंड पाठिंबा मिळाला की शेतातला वखरावरचा माणूस स्वतः कार्यकर्ता झाला आणि त्यांनी मला विधानसभेपर्यंत पोहोचवलं. गेल्या 10 वर्षाच्या काळात 95, 99 ते 2004 पर्यंत जे काही मी कष्ट घेतले, या सगळ्या कष्टाचं चीज ग्रामीण जनतेनं, कारण बदनापूर हा पूर्ण ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागानं मला न्याय दिला. प्रचंड मताधिक्यानं मला विधानसभेत पाठवलं. ही वस्तुस्थिती आहे. आमदारकीच्या आपल्या काळात उल्लेखनीय कार्य आपण जे आपली आठवणमधून काय आमच्यासोबत जर शेअर करू शकता? माझ्या कालखंडात खरं म्हणजे 4.5 वर्षाचाच कालखंड तसा मिळाला, कारण 6 महिने तर निर्णयाच्या आचारसंहिता असतात. त्यामुळे या 4.5 वर्षाच्या कालखंडामध्येच मोठ्या पद्धतीनं आपण काम करण्याचा प्रयत्न केला. बदनापूरचं 132 KVA केंद्र असेल, बदनापूरला मोसंबी संशोधन केंद्र असेल, बदनापूरचा साठवण तलाव असेल राजेवाडीचा, एवढंच नाही तर जाफराबाद तालुक्याची 50 गावं माझ्याकडे होती. त्याच्यातला सोनखेडा साठवण तलाव असेल, नेरशेवलीकडं असणारं पिंपळवाडी साठवण तलाव कुठल्याच नियमात बसत नव्हता, सोनखेडेही कुठल्याच नियमात बसत नव्हता. पण अजितदादांनी केवळ माझ्या आग्रहाखातर विशेष बाब म्हणून या सगळ्यांना मान्यता दिल्या. कारण मी विधानसभेत सातत्यानं पाहायचो की लोक पाण्याच्या प्रश्नावर भांडतात आणि आपल्याकडे मात्र आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या भागामध्ये पाणी असलं पाहिजे या हेतूनं मी निर्णय आग्रह धरला आणि दादांनी तो पूर्ण केला. आणि मग अजून 26 ठिकाणं त्यावेळेस वर्ग पर्यटन स्थळात देवस्थानं आपण आणली. मग त्यामुळं देवस्थानाचा विकास व्हायला मदत झाली. प्रचंड दरवर्षी 25 लाख रुपये ग्रामपंचायतीने जे ठराव टाकले त्याला मान्यता शासनाकडून देत गेले आणि आता ही देवस्थानं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं कार्यरत झालेली आहे. काही उदाहरणार्थ सोमठाण्याजवळ प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या कालखंडात आपण केलं. म्हणजे जे जे करता येणं शक्य आहे ते केलं आणि अनेक पशुसंवर्धनचे दवाखाने सुद्धा आपण निर्माण केले. सांगण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत. रस्ते निर्माण झाले. रस्ते नव्हते नारायण चव्हाणांच्या कालखंडामध्ये आधी 15 वर्ष. आज ते गेलेत बिचारे, माझे चांगले मित्र होते. टीका म्हणून याच्याकडे पाहू नये, पण वस्तुस्थिती एका आधी मतदारसंघामध्ये रस्त्याचा प्रश्नच मोठा शिल्लक होता आणि म्हणून रस्ते करण्याचं काम प्रामुख्याने हाती घेतलं. अनेक नद्यावरती पूल झाले. अगदी धोपेश्वरच्या नदीवरचा पूल झाला, रोशनगावच्या नदीवरचा पूल झाला, कोसळीच्या नदीवरचा पूल झाला, असे कितीतरी सांगता येतील. मग इकडं जळगावच्या नदीवरचा पूल झाला. अशा मोठ्या पद्धतीनं कामं करण्याचा प्रयत्न आपण केला आणि म्हणूनच तर आज 14 वर्ष झालेली आहेत माई सत्तेत नाही कुठल्यात. काल अर्जुनराव खोतकरांनी सुद्धा कबूल केलं, इथं मीटिंग झाली राष्ट्रवादीची, इथं आलते, की 14 वर्ष सत्तेत नसलेला माणूस एवढं संघटन कसं उभं करू शकतो याचं आश्चर्य त्यांनी व्यक्त केलं. आणि आजही अन्नाच्या मागं
मोठ्या पद्धतीने लोक आहेत हे त्यांनी कबूल केलं. त्यामुळं त्यांचं ते मोठेपण आहे. पण मी सातत्यानं लोकात राहतो, लोकजीवनात राहतो आणि ही जी कामं माझ्या कालखंडात झाली, मी विकासाच्या कामाबरोबरच त्याला सुखदुःखामध्ये हजर राहणं, काही दुःखद प्रसंग घडला त्याच्यात जाणं, म्हणजे या सगळ्या भावनिक गोष्टीला सुद्धा डूब दिली आणि त्यामुळं लोकांशी एक घट्ट नातं माझं बदनापूर मतदारसंघातल्या निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळं आजही लोक विसरत नाहीत. आजही लोक मला त्या कामामुळेच ओळखतात. आजही आदराने संपूर्ण जिल्हा अण्णांना या म्हणतो. आजही कुठल्याही खेड्यात माझं पाऊल पडलं बदनापूर मतदारसंघातल्या, तर त्या ठिकाणी लोक मला सातत्यानं अण्णा माझ्या घरी चहा प्यायला चला, अण्णा माझ्या घरी चहा प्यायला चला. हे प्रेम हीच खरी माझी कमाई असं मला वाटतं आणि त्याचं काम हे विकासाचा दृष्टिकोन मी बाळगला आणि हा देण्याचं काम आमचे नेते अजितदादा पवार यांनी केलेलं आहे. आपल्या या उत्तरामधून एक प्रश्न निर्माण माझ्या लक्षात येत आहे आणि ते आपणास विचारावा मी असं मला वाटतंय. आपल्या आमदारकीच्या कालखंडात केली गव्हाण व सेलगाव येथील जे जमीन अधिग्रहण झाल्यानंतरही राजेवाडी इथलं जे तलाव आहे त्याचं काम पूर्ण नाही झालं. त्याच्या मागचे काय कारण? कारण तलाव पूर्ण झालेला आहे, फक्त एक रस्ता राहिलेला आहे, तो कच्चाच राहिला आहे, त्याला फंड झाले नाही. आता हे सगळं करता करता आपला कार्यखंड संपला आणि त्यामुळं पुढच्या आमदारांनी मी संतोषजी सांबरे यांना सुद्धा सांगितलं, आम्ही तर बंधारे निर्माण केले होते, 7 बंधारे रोशनगावच्या नदीवरती आणि त्याला मान्यता मिळवून घेतली होती आणि वर्क ऑर्डर झाली होती. 30-30 लाखाचे 7 बंधारे केटीवेअर, सिमेंट बंधारे, केटीवेअर नाही, सिमेंट बंधारे की ज्याच्यात पाणी साठवावं. जसं अजितदादांनी परभणीच्या आणि या मार्गावरती मोठमोठे बंधारे निर्माण केले आणि पाण्याचा रिझल्ट मिळाला आणि म्हणून ते माझ्यासमोर होतं. आम्ही ते करण्याचा प्रयत्न निश्चित केला, पण दुर्दैवानं पुढच्या आमदारांनी याकडे लक्ष दिलं नाही. मी सांगून सवरून सुद्धा लक्ष दिलं नाही. याचं वाईट वाटतं नाही. तर आज ती बंधारे झाले असते तर आजूबाजूची 1000-1500 एकर तरी जमीन ही पाण्याखाली ओलिताखाली आली असती. आपली शिवाजी शिक्षण संस्था, शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करण्यामागचा हेतू काय? जर आपण प्रामुख्यानं मी स्थापना केलेली नाही, माझ्या वडिलांनी कैलासवासी बाजीराव पाटील चव्हाण यांनी ही संस्था स्थापन केली आणि त्या काळात 1962ला प्रामुख्यानं ग्रामीण भागातील युवक या ठिकाणी यावं, शिकावं बहुजन समाजातील मुलांनी आणि सुज्ञ व्हावं, पुढं जावं, हा प्रामुख्यानं उद्देश त्यांचा होता. त्याच पद्धतीनं एकंदर या संस्थेने आणखी विस्तार करण्याचा त्यांचा विचार होता, पण दुर्दैवानं तो झाला नाही. पण विचार हा ग्रामीण भागातील बहुसंख्य आणि गोरगरिबांची मुलं शिकावी ह्याच होता आणि त्यासाठी मराठा वसतिगृहसुद्धा आमच्या वडिलांनी चालू केलं होतं. त्याच्यासाठी ग्रामीण भागातील लोकांकडून अन्नधान्याची मदत होत होती, मागवलं जात होतं आणि लोक त्या वसतिगृहात राहून लोक म्हणण्यापेक्षा मुलं त्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत होते आणि हे काम आमच्या वडिलांनी त्या काळात केलं. जालना सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद आपल्याकडे असताना कारखाना डबघाईला गेले हे जे आरोप आहे खरे आहे का? नाही, संपूर्ण चुकीचं आहे. 1995ला मी निवडणूक लढलो पंजाकडून, एकत्रित काँग्रेसकडून. माझ्या विरोधात बाळासाहेब पवारांनी बंडखोरी केली. संस्थापक चेअरमन होते ते आणि आप्पासाहेब चव्हाणांनी बंडखोरी केली आणि मग तो निवडणूक हरल्यामुळं बाळासाहेबांनी कारखान्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आणि ते औरंगाबादला जाऊन बसले आणि त्यामुळं हा कारखाना 2 वर्ष बंद राहिला आणि मग पुढं 1997-98मध्ये कारखान्याच्या निवडणुका ज्यावेळेस लागल्या, बंद कारखान्याच्या, त्यांच्याच काळात बंद पडलेल्या बाळासाहेब पवारांनी आणि मग त्या निवडणुका लागल्यानंतर मी ह्या निवडणूक लढवली, कारण कोणीतरी याचं उत्तरदायित्व घेतलं पाहिजे ही भावना माझी होती आणि मग आम्ही ती निवडणूक लढलो. बाळासाहेब पवारांच्या नावावरच पॅनल तयार केलं आणि मग 16 लोक माझे निवडून आले, 4 अर्जुनराव खोतकरांची निवडून आले, ते त्यावेळेस राज्यमंत्री होते
आणि मग अशा पद्धतीनं त्यावेळेस तो कारखाना आपण ताब्यात घेतला आणि पुढं खोतकर साहेबांना मग कन्व्हिन्स केलं की राज्यात शिवसेनेचं सरकार होतं, भाजपचं सरकार होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. आणि मग या पद्धतीनं ज्यावेळेस होतं त्यावेळेस अर्जुनरावांना मी विनंती केली की भाऊ, आपण मदत जर केली नाही तर शेवटी भागातील लोक आपल्यावर राजकारणाचा ठपका ठेवतील. आणि मग माझं तर काय, मी तर विरोधी पक्षात आहे. आणि मग त्यांना ते कन्व्हिन्स झालं. ते मला माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबाकडे घेऊन गेले आणि मनोहर जोशी साहेबांनी आम्हाला 1.5 कोटी रुपये मंजूर केले. अजितदादांनी 3 कोटी रुपये राज्य सहकारी बँकेत, अजितदादा आणि वसंतदादांचे पुतणे माननीय आमदार विष्णू अण्णा पाटील, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष, यांनी 3 कोटी रुपये दिले आणि 4.5 कोटीच्या माध्यमातून हा कारखाना आम्ही सुरू करू शकलो. आपल्या आमदारकीचा जो कार्यकाल पूर्ण होता बरोबर, हा. 2009 साली बदनापूर जे मतदारसंघ होता तो राखीव झाला. हो. तेव्हा आपली भावना काय होती? भावना आता निश्चित, आता गाडी एकदम अशी याच्यात आली होती कामाची. कारण अनेक लोक, एवढंच कशाला, एकदा हाच केळी गावांचा साठवण तलाव रद्द करावा म्हणून केळी गावांच्याच गावकऱ्यांनी अजितदादापर्यंत तत्काल आपले सोलापूरचे नरसाई आडाम, कारण केळगावान हे पहिल्यापासून थोडंसं कम्युनिस्ट विचाराचं गाव, पण जुन्या लोकांनी हा साठवण तलाव इथं होऊ नये म्हणून तिथपर्यंत गेले. आणि मग पण ते अजितदादाच्या वेळेस मला म्हणले, अरे तुझा मतदारसंघ राखीव झाला, हे नरसाई आडाम आले, कशाला पाहिजे हे सगळं, जाऊ दे आता त्यांचा मान ठेव. मी म्हणलं नाही, माझ्या भागातला भाग आहे, माझ्यावर आरोप झाले, पैसे खाल्ले आमदारांनी वगैरे, आमचेच नातेवाईक आहेत, त्यांनी आरोप केलेत. पण मी सातत्याने मी सांगतो की मी विधानसभेत जे चित्र पाहत होतो, पश्चिम महाराष्ट्रात केवळ समृद्धी आली ती पाण्यामुळे आली. आणि म्हणून मराठवाड्यातला शेतकरी कष्टाळू आहे, तो निश्चित पद्धतीने सगळं करू शकतो. आणि म्हणून हे पाणी नाकारता कामा नये. जालना कारखाना कशामुळे बंद पडला? ऊसाची अनुपलब्धता झाली. ऊस 3 लाख टन ऊस जालना कारखान्याला पाहिजे होता, तो मिळत नव्हता. आणि मग हे करण्याचं आता आमदार झाल्यानंतर आपलं काम आहे की इथं सिंचन वाढलं पाहिजे. आणि हे सिंचन वाढण्यासाठी आम्ही तो आग्रह धरला आणि दादांनी सांगितलं की तुझा मतदारसंघ राखीव झाला, तू सोडून दे. मी नाही सोडलं नाही, आग्रह धरला आणि तो साठवण तलाव पूर्ण करून घेतला. पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत असतानाच तत्कालीन जिल्हा अध्यक्ष अंकुशरावजी टोपे यांच्यासोबत आपले मतभेद झाले, ही गोष्ट खरी आहे का? मतभेद होतेच, त्याच्यात काही वेगळं सांगायची गरज नाही. आता तो त्यांचा दृष्टिकोन होता. आम्ही कधीही त्यांच्या विरोधात काम केलं नाही. त्यांच्या असो, राजेश टोपेंच्या असो, एकतर्फी विरोध त्यांनी सातत्यानं केला. त्यांचं काय कारण होतं माहीत नाही. कदाचित जिल्ह्याच्या ठिकाणी नेतृत्व उदयाला येऊ नये असे कदाचित त्यांची भावना असावी, दुसरं काहीच कारण नाही. मी तर कधीच त्यांचा उपमर्द केला नाही. मी सातत्यानं त्यांचं समर्थन करत गेलो आणि त्यांच्या बाजूनीच राहिलो. आणि त्यांचा पुतळा एवढंच काय, मी भारतीय जनता पक्षात असताना 14 ते यामधल्या काळात रमेश शेठ तवरावाला ज्यावेळेस बँकेचे अध्यक्ष होते त्यावेळेस मला त्यांनी बोलवलं. त्यावेळेस मी स्वतः तिथं ठराव मांडला की अंकुशराव टोपे यांचा पुतळा बँकेत उभा राहिला पाहिजे आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला कोण अंकुशराव टोपे असा प्रश्न केला की त्याचं उत्तर लोकांना देता आलं पाहिजे. आणि आदर्श समाजासमोर, मग ते अंकुशराव टोपे असोत, बाळासाहेब पवार असोत, ज्यांनी जालना साखर कारखाना काढला, माझा दृष्टिकोन वेगळा आहे. मला विरोध करतात म्हणून मी कधीच त्या माणसाचा विरोध केला नाही. ज्यांचा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे, भागाच्या विकासाचा दृष्टिकोन आहे. मग आता तुम्ही पाहिलं असेल, मधल्या काळात भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी माझे सगळे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला. माझेच कार्यकर्ते आज भाजपमध्ये काम करतायत. इतकं सगळं दुःख पचवून सुद्धा मी रावसाहेब दानवेंच्या मागे उभं राहिलो, कारण त्या माणसानं एक विकासाचा दृष्टिकोन स्वीकारला जालन्यासाठी. आणि मग आपल्यावरती जाऊ दे सोडा, पण रेल्वे स्टेशन झालं, ITC कॉलेज झालं, मेडिकल कॉलेज झालं, अनेक उदाहरणं रावसाहेब दानवेंच्या विकासाची. जालन्यातले रस्ते, याला आलेला फंड नगरपालिकेच्या माध्यमातून झाला असेल तरी त्याच्या मागं रावसाहेब दानवेंचा मोठा दृष्टिकोन राहिलेला आहे. हे आपल्याला नाकारून चालता येणार नाही. खूप अनेक प्रकल्प आहेत, मी फार थोडे सांगितले. आणि म्हणून असं नेतृत्व राहिलं पाहिजे. आता काय झालं,
आता सगळं रिकामं झालं. आता कधी केंद्रीय मंत्रीपद जालना जिल्ह्याला मिळणार, आणि म्हणून ते दुःख आहे. ठीक आहे, आमचं काय तत्कालीन नेतृत्वाशी भांडण नव्हतं, पण त्यांनी ते केलं, दुर्दैव आहे. असू द्या, आता ते गेलेत, आपलं काय नाही, त्यांनाही सलाम. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा. हे एक ऑर्गनाइज्ड मॅनेजमेंट सांभाळणारा असा एक पक्ष, त्याचं एक चित्र आहे आपल्या राज्यात. असे असूनही जालना जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर होत आहे का कमजोर आहे? जर आहे तर त्याचे कारणे काय, याला आपल्याला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मी परत नाव कुणाचे घेणार नाही, पण तत्कालीन जिल्हा नेतृत्वाने एकत्रित राष्ट्रवादी असताना हाच संकल्प केला, आणि ज्यांना काही अध्यक्ष केलं त्यांना निर्णयाचे अधिकार ठेवले नाही. त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीनं नियुक्त्या देण्याचे सुद्धा अधिकार नव्हते. आज ती माणसं स्वतःच्या गावापुरती मर्यादित करून ठेवल्या गेली, आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा घनसावंगीच्या बाहेर कधी वाढलाच नाही. वाढले फक्त टाळ्या वाजवणारे कार्यकर्ते. त्यांनी भाषण करायचं आणि छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवायच्या, याच्यापेक्षा तिथं काही घडलं नाही. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमकुवत ठेवायला तत्कालीन नेतृत्वाचा मोठा हात आहे, हे नाकारून चालणार नाही. वर्ष 2014 त्यासाठी जालना विधानसभामधून आपलं राष्ट्रवादी या पक्षाकडून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपलं तिकीट फायनल झाला होता. ही गोष्ट कितीपत खरी आहे? निश्चित खरी आहे. मला राष्ट्रवादीनी तिकीट दिलं होतं आणि भाजपाने तिकीट दिलं होतं. पट्टी चालू होती टीव्हीवरती, अरविंद चव्हाणाला 2 तिकीटं. महाराष्ट्रात मला वाटतं पहिल्यांदाच एका पक्षाची 2 तिकीटं त्या काळामध्ये जाहीर झालेलं मी एकटाच असेल, आणि माझ्याकडे चॉईस होता, राष्ट्रवादी घ्यायचं का भाजप घ्यायचं. आणि मग आम्ही भाजपाचा पर्याय स्वीकारला, कारण राष्ट्रवादीची बांधणीच इथं नव्हती. मग बांधणी नसलेलं तिकीट घेऊन करायचं काय? मग असे असताना अचानक भाजपमध्ये प्रवेश करून आपण ती उमेदवारी स्वीकारली. आता आपण सांगितलं, पण याच्यापेक्षा अतिरिक्त काही असं काही होतं का की 2 तिकीटे जेव्हा अवेलेबल होतात, आपल्याकडे ऑप्शन होतं, आणि जे पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेसचा एक चेहरा जालनामधला, बदनापूर जालनामधला, तर आपण जे आहे त्यांनी भाजप याला प्रेफरन्स दिला, तर त्याच्या मागचं काही कारण असेल? नाही, कारण म्हणजे काय आहे की इथं राष्ट्रवादी मुळात स्थापन कमकुवतच राहिली. जालना शहरात कोणी लक्ष दिलं नाही. 4-5 नगरसेवक यायचे, मोठ्या मुश्किलीने 7-8 नगरसेवकापर्यंत ती संख्या केली, आणि जे तिकीटं दिले ते तत्कालीन नेतृत्वाने दिले. त्यामुळं, आणि त्यांचा मला सातत्यानं विरोध होता. मला पाडण्यासाठी प्रयत्न त्याही काळात झाले, आताही नेहमीच होत आहेत. तर म्हणून मग राष्ट्रवादीचा पर्याय स्वीकारला तर आपण अधिक गोत्यात येऊ. आणि नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका आधी झाल्या होत्या, 14च्या आधीच्या, आणि त्याच्यामध्ये काल काँग्रेसमधून आलेली माणसं आज खासदार झालेली आम्ही पाहिली. आणि मग आपल्या मनात विचार आला की जर समजा रावसाहेब दानवे साहेब स्वतः ऑफर देत आहेत की भाजपमध्ये या आणि आमचं तिकीट घ्या, अरविंदराव घरी बसू नका, तर आम्ही हा पर्याय निश्चित स्वीकारला. कारण म्हणलं बा, मोदींच्या नावावरती दगड तरून जायला लागले, तर आपल्याला संधी मिळाली तर आपण जालन्याच्या विकासामध्ये सहभाग नोंदवू, ही इच्छा होती. जसा बदनापूरचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केला, तशी जालन्याच्या विकासाची आमची इच्छा होती. पण दुर्दैवानं माझ्या हक्काच्या ग्रामीण भागानं मला धोका दिला. मी त्यांच्यापुढं खोटे नरेटिव्ह पसरवले गेले की नाही ते रशीद पैलवान निवडून येणार आहे, आणि मग जालन्यामध्ये अरविंदांना नवीन आहे, आणि मग आपल्याला कसं करता येईल, अण्णा जर गेले तर मग एकाच समाजाची 2 माणसं असल्यावरती जमणार नाही, आपलं नुकसान होईल, असं ग्रामीण भागातल्या जनतेच्या मनावर बिंबवलं गेलं. आणि त्यातून मग ऐन वेळेवरती माझा पराभव झाला. ग्रामीण भागातून मतं कमी पडल्यामुळे पराभव झाला. आपल्या म्हणण्याप्रमाणे की कोणा दुसरा व्यक्ती निवडून येणार आहे, यासाठी अण्णांना मत देऊ नका, किंवा अण्णा नवीन आहे जालन्यासाठी, त्यांना मत देऊ नका, एवढं नरेटिव्ह सेट केल्यानंतरही 2014च्या जालना विधानसभा निवडणुकीमध्ये आपण 2 मतदार नेत्यांना तगडी लढत दिली. तो अनुभव कसा होता? तो अनुभव निश्चितच रोमांचकारी होता.
वेगळा होता वाटत नव्हतं मलाही. पण जालन्यातील लोकांनी सगळ्यांनीच एक नवा बदल त्यांना हवा होता. आताही लोकांना बदल हवा होता हो. प्रचंड वातावरण तयार झालं होतं आताही. तुम्हाला सांगतो, जर माझं तिकीट जाहीर झालं असतं तर आज निकाल लागल्याच जमा होता. इतकं वातावरण, कारण ते मला जाणवत होतं, मी फिरत होतो, प्रत्येकजण काय बोलतो काय नाही. तर त्यावेळेस सुद्धा वातावरण मोठ्या पद्धतीनं आपल्या बाजूनी झालं. पण दुर्दैवानं असे खोटे नेरेटिव्ह पसरून अण्णा येणार नाहीत, मग जालना शहरामध्ये तुम्हाला मुस्लिमाकडून मारहाण झाली तर कोण वाचवल, दलिताकडून तुम्हाला हे झालं अॅट्रॉसिटी तर तुम्हाला कोण वाचवल, असे काय काय नवीन नवीन प्रश्न निर्माण करून एक भीतीचं वातावरण. आणि लोक मग थोडेसे घाबरले. आणि त्या घाबरण्याच्या याच्या माध्यमातून लोकांनी माझ्याकडं थोडंसं दुर्लक्ष ग्रामीण भागाने केलं. शहरात मात्र या कशालाही बळी पडलं नाही. शहराने मला खूप सायझेबल मतं दिली. त्यात संघाचा वाटा मी कधीच नाकारू शकत नाही. RSSनी मला खूप मदत केली, ही वस्तुस्थिती आहे. जसं आपण आत्ता सांगितलं की त्यावेळी एक नरेटिव्ह पसरवण्यात आलं होतं की ये आ सकते है, हां. हे निवडून येऊ शकतात वगैरे. हां. तर आत्ता सध्याच्या परिस्थितीत अब्दुल हफीज विषयी आपलं काय म्हणणं आहे? तेही एक कॅन्डिडेट आहे, तेही विधानसभेची लढत लढण्यासाठी रिंगणात आहे. आमचं आपलं काय म्हणणं आहे? अब्दुल हफीज इथं पत्रकार म्हणून होते, त्यांचं काम पाहिलेलं आहे आम्ही. पण गेल्या 8-10 वर्षापासून ते संभाजीनगरला सेट झालेले आहेत. आणि या ठिकाणी त्यांनी उभा राहण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे, लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळं आपण त्यांच्याविषयी काही बोलू शकत नाही. आमच्या त्यांना शुभेच्छा, एवढंच मी म्हणेन. कालांतराने भाजपामधील जे गटबाजी आहे हां. त्याचा फटका आपल्याला बसला आहे असं म्हटलं जातं. तर याविषयी आपण काय सांगणार? नाही, आता भाजपामध्ये थोडासा वाद होताच, नव्या जुन्याचा वाद होता. पण त्याचा फार परिणाम झाला नाही. मुख्यतः परिणाम या खोट्या नेरेटिव्हचा झाला ग्रामीण भागातून. आणि शहरात लोकांनी किती 37,750 मतं 14 दिवसाच्या प्रचारात माझ्या पदरात घातली. त्याच्यामध्ये कैलास गोरंट्यालच्या पाठीमागे 1,000 मतांनीच मी जालन्यात मागं राहिलो. इतकं प्रचंड प्रेम जालनेकरांनी मला दिलं. त्यामुळं जालनेकराविषयी कुठली तक्रार नाही. पण ते म्हणतात ना, भरोशाच्या म्हशीनी टोनगा द्यावा, तसं झालं. आणि नेमकं ग्रामीण भागाच्या माझा ज्यांच्यावर जास्त विश्वास होता, ज्यांनी 3 पिढ्या आमच्या घराण्यावर प्रेम केलं, त्या ग्रामीण भागानेच ऐन वेळेवर खोट्या याला बळी पडून आम्हाला सोडलं. याचं दुःख निश्चितच त्यावेळेस झालं. आपले आवडते कोण, अजितदादा की शरद पवार? निश्चित अजितदादामुळेच मी आज हे झालेलं आहे. आमदार जे झालो ते अजितदादामुळेच झालो. माझ्या जीवनामध्ये अजितदादाचं स्थान हे नेहमीच वरचं राहणार आहे. साहेबाविषयी अनितांत आदर आहे. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे. कारण? नाही, त्यांनी उत्तम काम केलं. त्यावेळेसही अजितदादा त्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. आणि एक भारतातील 5 मुख्यमंत्र्यांमध्ये जे काही सर्वे करणाऱ्या एजन्सीज आहेत, त्या तत्कालीन त्याला सर्टिफाय करणाऱ्या, त्यांनी उद्धवजीचं नाव त्या पहिल्या 5 मध्ये पाहिलेलं आहे. आणि 2 वेळेस झालेलं आहे त्या 2.5 वर्षाच्या कालखंडात. आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंचं बोलणं आणि त्यांच्या मागं असलेलं लोकमत आणि बाळासाहेब ठाकरेंची असलेली त्यांच्या मागची डायरेक्ट पार्श्वभूमी, हे महत्त्वाचं कारण त्याच्या पाठीमागं आहे. रावसाहेब दानवे की राजेश टोपे? रावसाहेब दानवेच अर्थात. अर्जुन खोतकर, कैलाश गोरंट्याल की अब्दुल हफीज? अर्जुन खोतकर महायुतीत आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. जालन्याचा खरा विकास झाला आहे का? हा मोठा अवघड प्रश्न आहे. पण प्रत्येकाने आपापल्या परीनं त्याच्यात भर घालण्याचा प्रयत्न निश्चित पद्धतीने केला आहे. आणि या सगळ्यामध्ये मोठा हिस्सा हा रावसाहेब दानवे साहेबांचाच राहिलेला आहे, हे निर्विवाद. एवढा प्रवासानंतर 2019 साली घर वापसी म्हणून आपण परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण आले. हो. जिल्हा अध्यक्षपदी मिळवला. तर याबद्दल काय सांगाल आपण? काय सांगणार याच्याबद्दल? आपली काय प्रतिक्रिया? असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जात होते. आणि अजितदादा, पवारसाहेब त्यावेळेस सगळेच एकत्र होतो आम्ही. आणि त्या कालखंडामध्ये
अजितदादांचा मला फोन आला की अरविंदराव, तुम्ही मला शब्द दिला होता की दादा यावेळेस तुम्हाला गरज असेल, कारण मी मध्ये जाताना दादाला विचारून गेलो होतो. त्यामुळं त्यावेळेस शब्द दिला होता, दादा मला जाऊ द्या, पण ज्यावेळेस पार्टीला गरज वाटेल माझी त्यावेळेस मी तुमच्याबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणात उभा दिसेल. आणि दादांनी फोन केला की अरविंद आलं पाहिजे, सगळे सोडून चाललेत तुला माहिती. म्हणलं दादा आलो, आणि मग लगेच अमोल कोल्हे आणि आमचा एकाच दिवशी प्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीनंतरही आपण अजितदादा पवार यांच्या सोबत होता. हो. तर अशा जेव्हा पक्षफुटी होतात तर त्याचा परिणाम मतदारांवर पडतो का, आपल्याला काय वाटतं? निश्चित पडतो. मतदारावरती परिणाम होतो, नाही असं नाही. कारण राष्ट्रवादीच्या विचाराचं प्रेम करणारा असो किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर प्रेम करणारा वर्ग असो, कुठल्याही, आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस विभागणी होते त्यावेळेस त्यांना चाहणारा, त्या विचाराला चाहणारा मतदार हा डिस्टर्ब होत असतो, चलबिचल होतो. हे होतं, हे खरं आहे. अण्णा, आत्ताच आपल्याकडे लोकसभेचे निवडणुका झाली. त्या निवडणुकामध्ये आपण रावसाहेब दानवे यांचा प्रचारही केला, महायुती होती. एवढं सगळं झाल्यानंतरही त्यांना पराभव स्वीकार करावा लागला. याच्या मागचे काय कारण, आपल्याला काय वाटतं? नाही, आता कसं आहे की एकंदर विरोधी पक्षानं फेक नेरेटिव्ह पूर्ण देशातच निर्माण केला होता. संविधान बदलणारे, अबकी बार 400 पार हा जो नारा भाजपने दिला तो कदाचित त्यांच्या अंगलट आला, आणि मग संविधान बदलणारे ह्या विरोधकाच्या चर्चेला लोकांना खरं वाटायला लागलं की यांना कशासाठी पाहिजे. आज 300-350 मत यांच्याकडे आहेत, म्हणजेच कुठंतरी यांना संविधान बदलायचं असं लोकांना वाटलं. आणि दुसरं, शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे महाराष्ट्रातील, हे बोलतात की सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, आमका नाही. तर हे जे काही प्रश्न आहेत याच्यामुळं सुद्धा हे त्याच्यामध्ये हे पडला. आणि रावसाहेब दानवेंनी केलेली जी काही कामं आहेत ती महायुतीचा कार्यकर्ता असेल किंवा भाजपचा कार्यकर्ता असेल, पूर्ण खालच्या पातळीपर्यंत पोहोचण्यात कदाचित कमी पडला असं मला वाटतं, आणि म्हणून हा पराभव स्वीकारावा लागला. तसे आपण, आपली जी ओळख आहे ती बदनापूर मतदारसंघाची Yes. आहे. तर यावेळेस बदनापूर संघामधून विजय प्राप्त करण्यासाठी काय काय करावं लागणार आहे, आपल्याला असं वाटतं? नाही, बदनापूर मतदारसंघातून महायुतीचे नारायणरावजी कुचे साहेब उभे आहेत. आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. निश्चित पद्धतीनं आत्ता सकाळी मी विलास बापू खरात यांनी त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन केलं. उद्या अर्जुन खोतकरन, मी बदनापूरला त्यांचं उद्घाटन करतोय, त्यांच्या प्रचारामध्ये आहोत. नारायण कुचे एक अतिशय चांगला कार्यकर्ता आणि एक चांगला आमदार आहे, याच्याविषयी काही वाद नाही. आता थोडंसं मधल्या कालखंडामध्ये मराठा वगैरे वर्सेस असा काही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न दुर्दैवानं झाला, नाही झाला असं नाही. पण आता जरांगे पाटलांनी सांगितलं की कुणाला पाडा, कुणाला जोडा, हे आम्हाला काही करायचं नाही. ज्याच्या त्याच्या यांनी तो निवडून येईल. आणि म्हणून नारायण कुचे साहेबांनी विजयासाठी, आता उद्याच मी सकाळी 7ला घराच्या बाहेर पडणार आहे आणि 8ला वाकुळणीपासून सुरुवात करणार आहे. वाकुळणी, बाजार वाहेगाव, सायगाव, डोंगरगाव, आणि असं करत बदनापूरला येऊन ऑफिसचं उद्घाटन करून, म्हणजे मी नारायण कुचेंना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीनं आमची राष्ट्रवादी त्यांच्यासोबत राहणार आहे. आणि नारायण कुचे विजयी होतील याविषयी काही शंका नाही, कारण त्यांचं संघटन भाजपाचं अतिशय चांगलं आहे. त्या खालोखाल आमचं राष्ट्रवादीचं संघटन आहे, शिवसेनेचं संघटन आहे, आणि म्हणून निश्चित पद्धतीनं मला त्यांच्या विजयाची खात्री आहे, कुठलाही त्याच्यामध्ये डाऊट नाही. आपण आत्ताच मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी आपण बोलले. हा जो फॅक्टर आहे, जरांगे फॅक्टर, त्याचा परिणाम आपल्याला बदनापूरच्या येणाऱ्या या निवडणुकीमध्ये दिसायला भेटेल का, आपल्याला काय वाटतं? नाही, आता जरांगे पाटलांनी सुरुवातीला वेगळी भूमिका घेतली होती, पण त्यानंतर नारायणराव कुचे साहेबांनी सातत्यानं जरांगे साहेबाची भेटी घेतलेल्या आहेत. वारंवार त्यांना सांगितलं की बा काही गोष्टी आमच्याकडून कमी जास्त झाल्या असतील किंवा चुकल्या असतील तर आपण त्या पोटात घ्याव्यात. आणि जरांगे पाटलांनाही नारायण कुचेंचं व्यवस्थित माहिती आहे की काम चांगलं आहे, बाकी जाऊ द्या काही गोष्टी, काम अतिशय आता अंबडमधला शिवछत्रपतींचा पुतळा नारायण कुचेंनी मोठ्या हिमतीने उचलला.
अनेक गावाच्या जवळजवळ 80 गावाच्या पाणी पुरवठा योजना पूर्ण केल्या. गावोगाव सिमेंटचे रस्ते झालेले, सभागृह झालेले. कुठला प्रश्न असं नारायण कुचरनं सांगितलं. आता एस टी स्टँडच्या उद्घाटनाला गेलो होतो. माझ्या कालखंडापासून प्रलंबित राहिलेला एस टी स्टँडचा प्रश्न हा आता त्यांनी मार्गी लावला. आणि म्हणून बदनापूरवासियांना विकासाच्या दृष्टीनं निश्चित पद्धतीनं सध्याचं नेतृत्व जे आहे ते अतिशय चांगलं आहे. त्याला मदत करावी अशी मी या माध्यमातून सुद्धा विनंती करणार. हाच प्रश्न म्हणजे या प्रश्नामधला पुढचा जो आधीचा प्रश्न होता मी जालन्यासाठी विचारतो. हा. जालना विधानसभा या इलेक्शनमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी काय मंत्र असणार आहे आपल्याला काय वाटतं? ज्यांना विजय मिळवायची आहे तर कोणता मंत्र त्यांना त्यांच्या सोबत ठेवावा लागणार आहे? विजयाचा मंत्र तर तुम्हालाही माहिती आहे. आता काय झालंय की काँग्रेसला ही निवडणूक अडचणीची अब्दुल हफीज साहेबांनी उमेदवारी जाहीर केली आणि कुराण हातात घेऊन त्यांनी शपथ घेऊन सांगितलं की मी कोणाचाही उभा केलेला कॅन्डिडेट नाही, तर मी स्वतंत्र लढतोय. आणि यामुळं मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने त्यांच्याकडे गेलेले. त्याच्यानंतर अशोक पांगारकर जे लहानपणापासून संघाच्या शाखेत वाढले आणि मोठे झाले, त्यांच्याबरोबर आता आम्ही फिरताना पाहतोय तर भाजपाचा कार्यकर्ता जोडलेला दिसतोय, संघाची माणसं जोडलेली दिसत आहेत. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अर्जुन खोतकरांना ही निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये सोपी जाईल असं माझं मत. आपण जिल्हा सहकारी बँकेचे संचालक पदावरही होते. जालना जिल्हा परिषदेचे कृषी सभापती होते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती. तर यामधल्या काही उल्लेखनीय कार्य जर आपण ज्यावेळेस उपसभापती होतो, आप्पासाहेब चव्हाण माझे चुलते तिथं चेअरपर्सन होते. आमच्या कालखंडातच आम्ही निकाल घेतला की हा मोंडा इथं जी जागा आहे घड्याळ घराची आता जुना ज्याला म्हणतात तिथं कमी पडते आणि म्हणून बाहेर गेलं पाहिजे. आमचा त्यावेळेस व्यापाऱ्यांचा प्रचंड विरोध झाला आम्हाला की हा मोंडा बाहेर जायचा. पण एकंदरीत जर आज पाहिलं तर नवीन जागा मी त्यावेळेस घेतली आणि मोंडा बाहेर शिफ्ट झाला. आज व्यापारी खुश आहेत, सगळं आहे. नाही तर इथं कंजेस्टेड एवढं झालं असतं की इथं कामच करू शकले नसते. आणि म्हणून त्यावेळेस आम्ही धाडसानं व्यापाऱ्यांचा विरोध असताना तो निर्णय राबवला आणि आज नवीन ठिकाणी मोंडा व्यवस्थित चालू आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये आपण एक इच्छुक उमेदवार होते अशी माहिती आम्हाला पडली आहे. आणि पण ही जी संधी आहे ती युतीकडून सेनेचे जे उमेदवार आहे अर्जुनराव खोतकर यांना ती भेटलेली आहे. तर यावर आपले काय मत? आणि आपण बदनापूरचा जो आता आपण सांगितलं की प्रचारचा जो कार्यक्रम आहे तो जालन्यामध्ये राबवणार आहे का? निश्चित पद्धतीनं महायुतीच्या सोबत आम्ही आहोत. दानवे मी सांगितलं आधी की भाजपाकडून सुद्धा आमचे कार्यकर्ते ज्यावेळेस फोडण्याचा प्रयत्न झाला आम्ही ते विसरून दानवे साहेबांच्या मागे उभे राहिलो. तसेच अर्जुनराव खोतकरांनी जालना सहकारी साखर कारखाना चालू करत्या वेळेस मी आधीच उल्लेख केला की मनोहर जोशीकडे नेलं, गोपीनाथराव मुंडेकडे नेलं. 70 लाखाचं वीज बिल जालना कारखान्यावरती थकीत होतं, त्याचे 70 हप्ते पाडून दिले 70 लाखाचे. आणि जालना साखर कारखाना सुरू करायला आर्थिक मदत सुद्धा मोठ्या पद्धतीने त्यांच्याकडून झालेली आहे. आणि म्हणून माझ्या जीवनातल्या एका टप्प्यावर त्यांनी व्यवस्थित मी जालना साखर कारखाना सुरू करू शकलो म्हणून माझी क्षमता सिद्ध झाली. आणि म्हणून लोकांना पाहण्याचा दृष्टिकोन माझ्या नेतृत्वाकडे बदलला. आणि म्हणून निश्चित पद्धतीनं त्याची परतफेड म्हणून आम्ही अर्जुनराव खोतकरांना साथ देणार आहोत. महायुतीत आहोत, काही विषय नाही. घनसावंगी विषयी हा जो क्षेत्र आहे त्याविषयी जर काही माहिती आपल्याकडून या पार्श्वभूमीवर जे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घनसावंगी मतदारसंघामध्ये काय चित्र असणार किंवा आपली काय भूमिका असणार? आमची भूमिका तर महायुती बरोबरच आहे. आम्ही निश्चित पद्धतीनं हिकमत उडानींच्या सोबत आहे. 10 तारखेला निमंत्रण आलंय, मुख्यमंत्र्याची सभा आहे, इथे जालन्यात आहे, तिथं आहे. आम्ही त्याला जाणार, हिकमत उडानांना विजय करण्यासाठी प्रयत्न करणार. आता ठीक आहे, घाडगे साहेबांनी भाजपच्याकडून तयारी करत होते. सतीश घाडगे थोडंसं अडचणी आलेल्याच आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. सतीश घाडगे उभे राहिले, शिवाजीराव चोथे उभे राहिलेत आणि हिकमतदादा उडान धनुष्यबाणाकडून आहे.
अशा वेळेस अडचण तर नक्कीच झाली, कारण त्या ठिकाणी माझा जो काही अभ्यास आहे की टोपे समर्थक असा एक वर्ग आहे आणि टोपे विरोधक, तिथं बाकी काही नाही. त्यामुळं टोपे विरोधकामध्ये फूट पडताना असं दिसतंय आणि टोपे समर्थकांचं जे एक वर्ग आहे, त्यांचा जो काही 70-80 हजाराचा वर्ग मतदान आहे, ते स्थिर आहे असं सध्या तरी जाणवत आहे. आणि विरोधातल्या मतामध्ये एक विभागणी होताना दिसते. याच्यानंतर पुढं काय होईल ते नाही सांगता येणार. ते जनतेच्या हातात आहे. अरविंदराव चव्हाण, एक मोठी राजकीय कारकिर्दी, शांत स्वभावातला नेता, सर्वांना ऐकून घेणारा, सर्व राजकीय मंचावर एक रिस्पेक्टफुल नाव असं बघायला भेटतो. भविष्यात आपण स्वतःला राजकीय पाटलावर कुठे बघता? नाही, भविष्यामध्ये निश्चित पद्धतीनं आता जिल्हा परिषद आहेत पुढे. जिल्हा परिषदाच्या माध्यमातून पक्षाला अधिकाधिक यश मिळवून देणं, जिल्हा परिषद ताब्यात घेता येईल. बाजार समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका आहे, त्याच्यामध्ये आम्ही भाग घेऊ. कारण मागं 27 वर्ष कृषी उत्पन्न बाजार समिती आमच्या कुटुंबाच्या ताब्यात होती. आमचे आजोबा भीमराव पाटील चव्हाण 17 वर्ष त्याचे चेअरपर्सन होते. नंतर आमचे वडील 5 वर्ष चेअरमन होते. नंतर आप्पासाहेब त्याचे 5 वर्ष चेअरमन होते आणि मी उपाध्यक्ष राहिलेलो आहे. त्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा मोठं काम शेतकऱ्याविषयी, व्यापाऱ्याविषयी संलग्न असणारं करता येतं. आणि मला खात्री आहे की यावेळेस आम्ही ज्या ताकदीने तिकीट मागितलं, त्या अजितदादांनी लावून धरलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत दादांनी लावून धरलं होतं. ठीक आहे, या ठिकाणी शेवटी शिंदे गटाने ती जागा सोडली नाही. त्यांचं म्हणणं होतं, नाही मी 1999 पासून इथं शिवसेनाच लढते, घड्याळ इथं कधी लढलीच नाही वगैरे वगैरे त्यांनीच दादांना सांगितलं. आणि दुर्दैवानं किंवा नाईलाजाने दादाला ती जागा सोडावं लागली. आता या इलेक्शन नंतर सत्ता कोणाची येईल असं आपल्याला काय वाटतं? सत्ता नक्कीच महायुतीची येणार आहे, याच्यात काही शंका नाही. गेल्या 4-6 महिन्यात ज्या झपाट्यानं निर्णय महायुतीने घेतले आणि नुसते निर्णय घेऊन महायुती थांबली नाही, तर ते अंमलात आलेले आहेत. घोषणा ह्या कागदावर राहिल्या नाहीत, तर लोकांपर्यंत बेनिफिशियरी मिळालेले आहे. मग ती लाडकी बहीण तर आता सगळ्यांनाच माहीत झालेली. लाडक्या बहिणीचं आता कालच्या घोषणापत्रात 1500 रुपयाहून तिला 2100 रुपये करण्याचं मुख्यमंत्र्यांनी वचननामा महायुतीने दिलेला आहे. आणि शेतकऱ्यांच्यासाठी सौर ऊर्जेचा प्रश्न मांडलेला आहे. वारकऱ्यांसाठी 20,000 रुपये पहिल्यांदा दिंडीला देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. लाडक्या भावांसाठी सुद्धा योजना आणलेली आहे. अन्नपूर्णा योजनेतून 3 गॅस सिलेंडर मिळतात, म्हणजे वर्षात जवळजवळ महिलांचं फुकट चाललंय, म्हणजे होतंय. गॅससाठी पैसा लागणार नाही. आणि तुमचं आता कर्जमाफीची पुढच्या ह्याच्यात घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांच्या. तर सगळ्या अंगाने महायुतीचं सरकार हे सक्षम ठरलेलं आहे आणि प्रत्यक्षात पैसे लोकांना पोहोचलेले आहेत. त्यामुळं लोक महायुतीच्या मागच राहतील. हां, निश्चित 4 महिन्यापूर्वी लोकसभा झाल्यानंतर वातावरण खराब होतं, पण त्यानंतर ज्या गतीनं महायुती सरकार कामाला लागलं, त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसेल. आणि महायुतीचाच मुख्यमंत्री, मग तो कोणीही असेल, मग ते अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, हा प्रश्न ते आपसात बसून तो तय होईल. पण निश्चित महायुती सरकार येणार, याच्यात काही शंका नाही. राज्यातला सत्तावरून आपण जालन्यावर येऊ. जालन्यामध्ये कोण निवडून येईल असं आपल्याला काय वाटतं? मी आधीच सांगितलं की अब्दुल हाफिज आणि अशोक पांगरकर हे दोघंही काँग्रेसची मतं खातील. काँग्रेसचं कसं व्हायचं की अर्जुनराव खोतकरांच्या विरोधात संघ काय मला ते माहीत नाही, पण संघाने फारशी मदत कधी अर्जुनरावला केली नाही. सातत्यानं गोरंट्याल साहेबाला मदत केली. पण आता संघाचाच माणूस, शाखेतून लहानपणापासून वाढलेला माणूस अशोक पांगरकर ज्यावेळेस उभे राहिलेले आणि ओबीसीच्या ह्याच्यात त्यांनी मोठं काम केलेलं आहे. आणि ओबीसीची मतदार संख्या जालना विधानसभेमध्ये 35% आहे, सायझेबल लोकसंख्या आहे. त्यामुळं हे सर्व जर विस्कळीत झालं तर याच्यातून काँग्रेसचीच मतं जाताना मला कमी होताना दिसत आहेत. वंचितचा डेव्हिड घुमारे उभा राहिला आहे, तो काँग्रेसचीच मतं कमी करणार आहे. अजून 2-4 मागासवर्गीय मंडळी उभी आहे, ती काँग्रेसचीच मतं कमी करणार आहे. आणि मग अंतिमतः मला असं वाटतं की एकंदर सगळं पाहता शेवटच्या टप्प्यामध्ये जरांगे फॅक्टरचा विचार होईल. कारण मराठा समाजाचा एकमेव उमेदवार अर्जुन खोतकर आहे. 50-60 हजार मराठा समाजाची मतं आहेत.
मग ही मतं मला तरी वाटतं की बहुसंख्येने शेवटच्या क्षणी कोणाचं मतभेद असो नसो ती खोतकरांच्या पारड्यामध्ये जाते. येणाऱ्या विधानसभा इलेक्शनच्या पार्श्वभूमीने आपण पार्श्वभूमी डिजिटलच्या माध्यमातून जनतेला काय आवाहन करणार? पार्श्वभूमी डिजिटलच्या माध्यमातून हा जो काही उपक्रम सुरू झालेला आहे, जनता सब जानती है क्या लोग सब जानते हैं? पब्लिक सब जानना पब्लिक चाहती सब है, जानते हैं, नहीं जानना चाहती है. जानना चाहती है. तो अभी पब्लिक ने तो बहुत सारा जान लिया, जो जो पूछा गया हमने उत्तर दिए. या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना एवढंच सांगेल की लोकप्रतिनिधी निवडताना अतिशय काळजी घ्या. जसं आपण आपल्या मुलीसाठी वर पाहताना सगळ्या अंगाने विचार करतो, सगळ्या पद्धतीने विचार करतो, 10 वेळेस चौकशा करतो आणि त्याच्यानंतर निर्णय घेतो की हा वर चांगला आहे की नाही, तो दारू पितो का, पत्ते खेळतो का, बारा भानगडी करतो का, आणि मग हे सगळं नसताना केलं तर आपण त्या पद्धतीनेच लोकांनी सुद्धा आपला लोकप्रतिनिधी निवडताना याच पद्धतीने काम करावं. मग ते कोणी असो, जो योग्य या कसोटीवर उतरेल, लोकांच्या विश्वासाला उतरेल, त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं. विकासाचा दृष्टिकोन ज्याच्याजवळ आहे त्याच्या पाठीमागं उभं राहावं. एवढंच मी या निमित्तानं सांगेल. आणि माझ्याविषयी सांगेल की जड़े बाकी है अभी उखड़ा नहीं हूं मैं लम्हा ही सही पर अभी गुजरा नहीं हूं मैं. 2014च्या पराभवानंतर एका कार्यक्रमामध्ये आपण असंच काहीतरी शायरीच्या माध्यमातून काहीतरी सांगितलं होतं, सब पर बरसे हम पर ना बरसा बाद. तर ते काय होतं ते जर ते आठवणी? सब पर कुछ बरस, सब पर सब थोडा थोडा बरसा, मुझ पर ना बरसा, ते काहीतरी होतं. जर काय झालं होतं पण ते आता नको, कारण त्याच्यामुळे तत्कालीन नेतृत्व आमचं स्टेजवरचं नाराज झालं होतं. नाही, असं काहीच होणार नाही साहेब. जी आठवण जर ते दोन तर मित्रांनो, आपके सावन में ये शरारत हुई, आपके सावन में ये शरारत हुई, आपके सावन में ये शरारत हुई, सावन म्हणजे शरारत हुई, आपके सावन में ये शरारत हुई, हमारा घर छोड़ के सब तरफ बारिश हुई. मित्रांनो, हे होते शांत स्वभावी, सगळ्यांना ऐकून घेणारे, एक राजकीय वर्तुळातला बदनापूर आणि जालना मतदारसंघातला एक मोठा नाव अरविंदराव चव्हाण. असेच कित्येक मुलाखती पुढे पार्श्वभूमी डिजिटल पब्लिक सब जानना चाहती है या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येणार आहे. आपल्याला अरविंद चव्हाण साहेबांचा हा इंटरव्ह्यू कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा. पुढे कोणाचा इंटरव्ह्यू बघण्यासाठी आपल्याला आनंद येईल तेही आम्हाला कमेंटद्वारे माहिती द्या. आणि येणाऱ्या सर्व व्हिडिओजची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक पोहोचण्याकरिता पार्श्वभूमी डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाबू ये पब्लिक है पब्लिक, ये जो पब्लिक है सब जानना चाहती है, पब्लिक है.